फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कळलं असेल की मी कुठं आलेली आहे ते। मी आलेली आहे रांजणगाव इथे महागणपतीला। आता दर्शन तर माझं खूप छान झालेलं आहे आणि आता भूक लागलेली आहे। तर अशा वेळेला काय जेवायचे, कुठे जेवायचे याचा शोध मी लावलेला आहे आणि ते सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच प्रारंभ उकडीचे मोदक हे दुकान तुम्हाला दिसेल आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे उकडीचे मोदक वर्षभर केव्हाही मिळतात। हो, अगदी खरं आहे। तुम्ही केव्हाही या, दिवसा या, रात्री या, संध्याकाळी या, सकाळी या, उकडीचे मोदक तयार आहेत आणि त्यांची किंमत पण माफक आहे। या मोदकांची किंमत आहे ड्रायफ्रूट मोदक 30 रुपयाला, उपवासाचा मोदक हा वरईपासून बनवला जातो हा 35 रुपयाला, नको शुगर, तुम्हाला शुगर नाही पाहिजे तर नो शुगर मोदक हा 45 रुपयाला मिळणार आहे। चांगले की नाही? मंदिरात जायच्या आधी पाण्याची टाकी आहे आणि पाण्याची टाकीच्या समोरच एका कोपऱ्यामध्ये हे प्रारंभ मोदकांचं दुकान आहे। हा उकडीचा मोदक कसा आहे हे मी तुम्हाला खाऊनच सांगते। ताई, मला एक मोदक पाहिजे। 30 रुपयाला। 30 रुपयाला। अच्छा, कोणता आहे तो? ड्रायफ्रूटचा या बरं एक। मोदक अगदी गरम आहे, खाऊन सांगते। मस्त साजूक तूप आणि जायफळाचा स्वाद अतिशय सुंदर लागलेला आहे। अप्रतिम मोदक आहे। ताई, मला अजून 2 मोदक सांग। मंदिर परिसरातून बाहेर पडलं की रस्ता क्रॉस करायचा आणि हॉटेल आदित्य इनच्या गल्लीमध्ये जायचं। त्या गल्लीच्या सुरुवातीलाच तुम्हाला 4-5 खानावळी दिसतील आणि या खानावळींमध्ये अतिशय सुंदर घरगुती शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं। कसं असतं मी तुम्हाला दाखवते, चला। आता मी आलेली आहे हॉटेल अभिजितमध्ये। यांच्याकडे पण शाकाहारी जेवणाची थाळी मिळते। ती कशी असते ती आपण जाणून घेऊयात। या आहेत जयश्री थोरात। नमस्ते ताई, तुमच्याकडे जेवण मिळतं ना शाकाहारी? केवढ्याला आहे? आमच्याकडे 70 रुपये थाळी। 70 रुपये थाळी आहे। आणि काय काय देता तुम्ही त्याच्यात? त्यामध्ये 2 भाज्या, डाळ भात, चपाती, पापड। अरे वा, एवढं सगळं असतं। आणि चपात्या किती असतात? 5 चपात्या देता। अच्छा, आणि भाजी कशी असते? भाजी एक पातळ, एक सुकी। एक पातळ भाजी असते आणि एक सुकी भाजी असते, डाळ भात। शिवाय डाळ भात पण असतो। अरे वा, आम्हाला दाखवता तुमचं ताट कसं असतं? हॉटेल अभिजितच्या थाळीमध्ये काय काय आहे ते आपण पाहूयात। छान मस्त लाल अगदी तवंग आलेला बटाट्याचा रस्सा आहे, टमॅटोची चटणी आहे किंवा भाजी आहे, फोडणीचं वरण आहे, भात आहे, पापड आहे, कांदा लिंबू आहे आणि गरमागरम पोळ्या आहेत। यांच्या जेवणाची किंमत आहे 70 रुपये आणि अख्ख्या रांजणगावमध्ये अगदी शुद्ध 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 शाकाहारी देणारे अभिजित हे केवळ एकमेव हॉटेल आहे। त्यांच्याकडे अजिबात नॉनव्हेज मिळत नाही, कधीच नाही, कोणत्या वारी पण नाही, चुकून नाही, मागून नाही, अजिबात नाही। आणि हो, हे तुम्हाला 5 पोळ्या देतात, पण भात जर तुम्हाला परत लागला तर आवर्जून देतात, त्याचे काही चार्जेस घेत नाही। भाजी न ते सुकी भाजी, वरण जे काही लागेल ना ते सुद्धा देतात। म्हणजे एक प्रकारे अनलिमिटेडच झाली नाही का?
आणि 5 पोळ्या, अहो, कोण खातं 5 पोळ्या? आता काही लोक असतात ते खाऊ शकतात, पण जनरली सामान्य माणसाचं पोट 5 पोळ्यांमध्ये नक्की भरतं. हॉटेल अभिजितची वेळ सांगते. पहाटे 5 वाजल्यापासून तुम्हाला नाश्ता मिळतो. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत जेवणाची वेळ असते. परत संध्याकाळी 6 वाजता जेवण चालू होतं ते थेट 11 वाजेपर्यंत तुम्हाला हे शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं. आता मी आलेली आहे महागणपती व्हेज यांच्याकडे पण छान शाकाहारी थाळी मिळते. त्याचे दर कसे आहेत आणि काय काय देतात हे आपण आता बघूया. या आहेत ललिताताई कडेल. या मस्त गरमागरम चपात्या बनवत आहेत. नमस्ते ताई. या आहेत मीरा गायकवाड. नमस्ते ताई. तुमच्याकडे किती रुपये थाळी आहे? 80 रुपये थाली. 80 रुपये थाळी आहे. हां. आणि याच्यामध्ये काय काय मिळतं? 2 भाज्या, वरण भात, हां. चपाती, अनलिमिटेड जेवण आहे 80 रुपयामध्ये. किती चपात्या खा, हां. भाजी खा, हां. काही तुम्ही आम्हाला वाढत राहणार हां. आणि आम्ही खात राहायचं. हां. भाकरी देता का? भाकरी चपात्या दोन्ही पण आहे. अच्छा, म्हणजे आम्ही भाकऱ्या पण आम्ही 4-5 खाल्ल्या तरी चालणार आहे? हा, चालणार. अरे वा, मस्तच. ताई, आमच्या प्रेक्षकांना दाखवाल तुमचं ताट कसं असतं ते? हो, तुम्ही बसा. मीराताईंची हॉटेल महागणपतीची थाळी ही आलेली आहे. याच्यात काय काय आहे ते आपण बघूया. दुधी भोपळ्याची लपथपीत अशी भाजी आहे. शेवग्याचा मस्त तर्रीदार रस्सा आहे. फोडणीचं वरण आहे. भात आहे. कांदा दिलेला आहे आणि गरम गरम पोळ्या दिलेल्या आहेत. आता त्यांनी 2 वाढलेल्या आहेत. चपातीचा साईज बघा किती मोठा आहे. यांची जमेची बाजू म्हणजे 80 रुपयामध्ये अनलिमिटेड आहे. किती पाहिजे तेवढ्या पोळ्या खा, भाकऱ्या खा. आपण भाकरी सांगितली ना तर ते भाकरी पण बनवून देतात. यांच्याकडे नाश्ता मिळत नाही. यांच्याकडे फक्त जेवण मिळतं आणि तेही सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11:30 पर्यंत. आता मी आलेली आहे हॉटेल श्री गणेशमध्ये. यांचं जेवण कसं असतं ते आपण पाहूया. या आहेत प्रणिता बडवाई. नमस्ते ताई. नमस्ते. तुमच्या थाळीची किंमत किती आहे आणि या 70 रुपयात तुम्ही काय काय देता? एक सुकी भाजी, पातळ भाजी, हां. भात, हां. वरण, हां. सलाद, पापड. हां. आणि भाकरी मिळते का? हो, मिळतात. म्हणजे त्या किती देता? 2 भाकरी. म्हणजे जर 4 चपात्या नको असतील तर तुम्ही 2 भाकरी देता. हो. प्रणितीताई, आम्हाला तुमची थाळी दाखवता? हो. यांच्या 70 रुपयाच्या थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. हा आलू वांग्याचा रस्सा दिलेला आहे. कोबीची सुकी भाजी दिलेली आहे. दाल तडका दिलेला आहे. भात दिलेला आहे. कांदा लिंबू दिलेलं आहे. शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा दिलेला आहे. लोणचं दिलेलं आहे आणि कुरडई, पापड, साबुदाण्याची पापडी आणि बॉबी असं दिलेलं आहे. शिवाय या अशा मस्त मोठ्या 2 भाकऱ्या दिल्या आहेत. बघा भाकरीचं साईज बघा, एक खाऊनच गार होईल माणूस. आणि चपात्या बघा, चपात्या तर किती मुलायम आणि सुंदर आहेत. ताटामध्ये तुम्हाला 4 चपात्या आणि चपात्या नको असतील तर 2 भाकऱ्या मिळतील. मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त या 2 भाकऱ्या मागवून घेतलेल्या आहेत. तुम्ही आत्ता ज्या सुंदर मुलायम पोळ्या बघितल्यात आणि दणदणीत भाकऱ्या बघितल्यात त्या करतात छायाताई सर्जेराव. नमस्ते ताई. तुम्ही किती वर्ष हे काम करताय? 4-5 वर्षापासून काम करतो. हो ना. आणि रोज किती लागतात तुम्हाला पोळ्या? आम्हाला नाही तेव्हा 10 किलोचा आटा जातो, नाही तेव्हा 7 किलोचा जातो, नाही तेव्हा 20 किलोचा जातो. 20 किलोचा पण जातो. हां. कधी कधी 7-8 किलोचा पण जातो. आणि आणि हा- कधी 15 किलोचा जातो. अच्छा, आणि हे गहू तुम्ही दळून मग त्याचा आटा बनतो का? गहू दळून आटा बनवतो. रेडीमेड आटा नाही नाही, वापरत. नाही, नाही, नाही वापरत. हे यांचं वैशिष्ट्य आहे की हा गहू विकत घेऊन त्याचं पीठ बनवतात आणि मगच ग्राहकांना पोळ्या देतात. आता पण आलेलो आहोत हॉटेल मंगलमूर्ती इथे.
यांच्याकडे जसं व्हेज जेवण मिळतं ना तसं नॉनव्हेज जेवण पण मिळतं. काय आहे, अनेकांना ना दर्शन झाल्या झाल्या कधी एकदा मी नॉनव्हेज खातो असं झालेलं असतं. त्यांच्यासाठी उत्तम सोय आहे, म्हणून मी या हॉटेलची निवड केलेली आहे. यांचं व्हेज जेवण कसं आहे ते आपण बघूया. नमस्ते साहेब. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत किसन मोरे, हॉटेल मंगलमूर्तीचे मालक. तुमच्याकडे थाळीची किंमत काय आहे शाकाहारी? व्हेज थाळी 80 रुपये आपल्याकडे. 80 रुपयाला आहे. आणि काय काय देता 80 व्हेज रुपयात? थाळीमध्ये सुकी भाजी, डाळ भात, पातळ भाजी, हां भाकर, चपाती, हा. कांदा, लिंबू, हा. लोणचं, पापड, हे हा. पूर्ण अनलिमिटेड आहे आपल्याकडे. म्हणजे किती भाकऱ्या हो, खा? 80 रुपये तुम्ही अनलिमिटेड जेवण करू शकता. अरे वा. हो. आणि चिकन थाळीची किंमत काय चिकन आहे? थाळी 120 रुपये आपल्याकडे चिकन थाळी. हां त्याच्यामध्ये 5 पीस येतील तुम्हाला चिकनचे. हां. रस्सा, राईस, भाकर, चपाती सगळं अनलिमिटेड आहे. अच्छा, रस्सा तुम्ही किती खाऊ शकता? अनलिमिटेड खाऊ शकता. फक्त पीस 5 येणार फक्त पीस पाच येणार. आणि बाकी पोळ्या, भात, भाकऱ्या. काही मागा, मन तृप्त होईपर्यंत तुम्हाला 120 रुपये अनलिमिटेड चिकन थाळी भेटणार. वा वा वा, हे मालक खरंच खूप चांगले आहेत. अंडा थाळी पण आहे का? हो, अंडा थाळी पण आहे. कितीला अंडा आहे? थाळी आहे आपल्याकडे 100 रुपयाला. 100 रुपयाला. त्याच्यामध्ये 2 अंडे येणार, हा. रस्सा, भाकर, चपाती, राईस हे अनलिमिटेड असणार. ओ, ओनली 100 रुपये. फक्त 100 रुपये. हो. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या दोन्ही थाळ्या दाखवता? हो, तुम्ही बसून घ्या, तुम्हाला लगेच थाळी दाखवतो मी. ही आकर्षक थाळी माझ्या समोर आलेली आहे. या थाळीमध्ये काय काय आहे ते आपण पाहूयात. मस्त घट्ट वरण आहे, जिरा राईस आहे, चमचमीत तर्रीदार शेवभाजी आहे आणि थोडीशी लपथपीत अशी त्यांनी सोयाबीन दिलेली आहे. शिवाय कांदा लिंबू दिलेलं आहे, लोणचं दिलेलं आहे, बॉब्या दिलेल्या आहेत आणि ही भाकरी, बापरे केवढी मोठी भाकरी आहे बघा. आणि छान चुलीवर शेकलेली भाकरी आहे. आणि हे बघा, आणि ही अशी त्यांनी पोळी दिलेली आहे. आणि या जेवणाची किंमत आहे 80 रुपये. आणि कितीही खा, कोणी काही म्हणणार नाही. ही झाली व्हेज थाळी. आता मी तुम्हाला नॉनव्हेज थाळी दाखवते. मी तर नॉनव्हेज खात नाही, पण माझे व्ह्युअर्स नॉनव्हेज खात असणार, मी त्यांच्यासाठी ही नॉनव्हेज थाळी दाखवते आहे. हे बघा, ही अशी येते नॉनव्हेज थाळी. या नॉनव्हेज थाळीची किंमत आहे 120 रुपये. भरपूर भात दिलेला आहे, पोळी दिलेली आहे, एक मस्त दणकट खरपूस भाजलेली भाकरी दिलेली आहे, बॉबी, कांदा. आणि नॉनव्हेजमध्ये या चिकनच्या रश्श्यात 5 पीस आहेत आणि चांगले मोठे आहेत आणि तरी पण अतिशय सुंदर दिसते. 120 रुपयात तुम्हाला 5 पीस मिळतील. त्याच्याशिवाय तुम्हाला रस्सा, भात, भाजी ते सगळं अनलिमिटेड मिळणार. आणि अंडा थाळी पण मिळते. अंडा थाळीची किंमत आहे 100 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला चिकनऐवजी याच रश्श्यामध्ये 2 अंडी मिळतील आणि बाकीचं सगळं अनलिमिटेड. हॉटेल मंगलमूर्तीची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत. पण तुम्हाला लवकरच यावं लागेल, कारण यांचं जेवण टेस्टी असल्यामुळे लवकर संपतं. यांच्याच लाईनीत पुढे अजून एक व्हेज नॉनव्हेज भोजनालय आहे. त्याचं नाव आहे अनिल भोजनालय. हे कसं जेवण देतात ते आपण पाहूया. हे आहेत सुनील सोळुंके, या अनिल भोजनालयाचे मालक. नमस्ते. आपल्याकडे ताटाची किंमत काय आहे शाकाहारी? 80 रुपये. 80 रुपये. हा. त्याच्यात तुम्ही काय काय देता? चपाती, 2 भाज्या, डाळ, राईस. 2 भाज्या कशा प्रकारच्या? सुकी, पातळ. अच्छा, एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी. ही थाळी अनलिमिटेड आहे? अच्छा. आणि नॉनव्हेज थाळी पण मिळते ना? मग त्याची काय किंमत आहे? 120 रुपये चिकन थाळी. बरं. आणि त्यात किती पीस येतात? 5 पीस येतात. आणि बाकीचं सगळं अनलिमिटेड आहे. राईस, चपाती, पूर्ण रसा अनलिमिटेड. अंडा थाळी मिळते का? मिळते ना. त्याची काय किंमत आहे? 100 रुपये. आणि किती अंडी देता? 2 अंडे येतात. 2 अंडी. हा. आणि बाकीचं सगळं अनलिमिटेड. येते. राईस, चपाती, डाळ अनलिमिटेड येते. अच्छा.
आम्हाला तुमच्या दोन्ही थाळ्या दाखवता? हां. ही यांची व्हेज थाळी आहे. यांच्या व्हेज थाळीमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. त्यांनी मूग डाळ घालून मेथी केलेली आहे आणि ती अशी लपथपीतच आहे. त्याच्यानंतर भरलं वांग दिलेलं आहे, ते पण असं पातळ रशात अगदी गावाकडच्या स्टाईलनी तवंग असलेलं सुंदर भरलं वांग आहे. त्यानंतर ही डाळ दिलेली आहे, भात दिलेला आहे, बॉबी दिलेली आहे, कांदा दिलेला आहे आणि पोळ्या दिलेल्या आहेत. आता हे सगळं तुम्ही हवं तेवढं खाऊ शकता. आणि यांच्याकडे दुपारी फक्त पोळ्या असतात, भाकरी मिळत नाही. भाकरी फक्त रात्रीच्या जेवणातच मिळते. ही यांची नॉनव्हेज थाळी आहे. हे जे चिकनचे पीस आहेत ना, हे कुकरमध्ये उकडलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी रस्सा आणि तर्री घालून आपल्याला दिलेलं आहे. शिवाय हे पोळ्या आहेत, बॉबी आहे, कांदा दिलेला आहे आणि भात ते लागेल तसं आणून देणार. तुम्ही पाहिजे तेवढं खा, काही प्रॉब्लेम नाही. किंमत फक्त 120 रुपये. आणि हो, त्याच्यामध्ये पीस फक्त 5 येणार, हे लक्षात ठेवा. व्ह्युअर्स, तुम्ही कधी महागणपतीला रांजणगावला आलात किंवा तुम्ही औरंगाबादला चाललायत, नगरला चाललायत, तर पुणे नगर रोडवरतीच रांजणगाव लागतं. पुण्यापासून अक्षरशः 55 किलोमीटर अंतरावरती रांजणगाव आहे. त्यामुळे या भागात जाताना आपल्याला रांजणगाव हे मध्ये येतंच. आणि जर भुकेची वेळ झाली असेल आणि तुम्हाला धाब्यावरचं टिपिकल पंजाबी असं काही खायचं नसेल, तर तुम्ही हे घरगुती जेवण याचा अगदी मनसोक्त आनंद घेऊ शकता. आणि जर तुमची जेवायची वेळ नसेल, पण तुम्हाला बाबा चिंता आहे की मला प्रवासात पुढे चांगलं खायला मिळणार आहे की नाही, तर तुम्ही इथनं भाजी पोळीचं पार्सली घेऊ शकता. भाजीची किंमत असते 30 रुपये आणि एका पोळीची किंमत आहे 10 रुपये. हे मात्र त्यांचे फिक्स दर आहे. आता तुम्हाला सगळे हॉटेल दाखवून मला पण खूप भूक लागलेली आहे आणि आता मीही जेवायला सुरुवात करते. बाय.